मुली फ्रेंड्स खूप कमी असतात, मेल फ्रेंड जास्त असतात. की स्त्री आणि पुरुष हे मित्र म्हणून राहू शकतात का? प्रेमामध्ये मैत्री असते आणि मैत्रीमध्ये प्रेम असतंच. तुम्ही फ्रेंडशिपमध्ये आहात, एक 2-4 महिने बोलताय, वाटतंय तुम्हाला तसं आहे, तर एक्सप्रेस करा. की लोकांचे इमोशन्स आहेत ना, ते त्या Instagramच्या अल्गोरिदमवर डिपेंड झालेत. मी फर्स्ट इयरपासून तिच्या मागे आहे. फर्स्ट इयरला विचारलं, सेकंड इयरला विचारलं, थर्ड इयरला विचारलं, तरी ती नाही म्हणते किंवा तो नाही म्हणतो, तर मूर्खपणा आपण वेळ वाया घालवतो. की मैत्रीत असं वागायचं नसतं प्रिय, प्रत्येक गोष्टीला हो बोलायचं नसतं प्रिय. क्या बात आहे. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे विष्णू वजारडे आणि ते रिलेशनशिप अँड लाईफ कोच आहेत आणि या फील्डमध्ये गेल्या 8 वर्षांपेक्षा जास्त त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि हजारो लोकांना त्यांनी काउन्सिलिंग केलेलं आहे. तर ह्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रेम नक्की कसं असतं आणि मैत्री कशी असते आणि कशी आत्ताची जनरेशन यामध्ये गल्लत करते आणि आपण कसं यामध्ये नीट नातं टिकवून ठेवू शकतो. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. म्हणून पाहत राहा आपला आजचा एपिसोड. आजचा आपला जो विषय आहे तो अगदी महत्त्वाचा आहे आणि हे जे डिजिटल जग होतं आहे त्यामध्ये आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी इझी होत आहेत, पण इझी होण्यापेक्षा त्या खरं तर कॉम्प्लिकेटेड पण होत आहेत. म्हणजे आपण आधी ॲक्सेस ऑफ मीडिया नव्हता, ॲक्सेस ऑफ म्हणजे इंटरनेट नव्हता, तर लोकांशी आपण खूप लांब बसायचो आणि आता सगळ्यात जवळ आले पण तरी लोक लांब जातात, असं सिच्युएशन आले लोकांचे. तर त्याचं आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत सर तुमच्यासोबत. आणि आता मला एक तुम्हाला विचारायचं होतं की आत्ताच्या जगामध्ये लोक चॅटिंग करतात, खूप करतात, म्हणजे कॉलपेक्षा जास्त चॅटिंगवर जास्त चॅटवर जास्त जातं. हो. मग चॅटिंग करताना लोक चॅटिंग इज इक्वल टू प्रेम. एखाद्या मुलाचं असतं की बाबा ही मुलगी माझ्याशी बोलते म्हणजे ही मुलगी माझ्या प्रेमात आहे. असं होतं. काय होतं ह्याच्यामध्ये कुठेतरी तो फ्रेंड झोनचा विषय येतो. म्हणजे काय होतं की आता समोरची व्यक्ती बोलतीये, मग तिला ती बघत असेल, ती असेल किंवा तो असेल, वाईस वर्सा. एक जण काय असतो, एक जण त्याला समजतो की ह्या वेळ देतीये किंवा एवढं बोलतीये, याचा अर्थ मग ती खरंच माझ्या मनात जे विचार आहेत तेच तिच्या मनात आहेत. बरोबर. पण कदाचित ते तिकडून नसतात, बरेच वेळा नसतात, की ती नॉर्मल ॲज अ फ्रेंड सुरू असतो, एक क्लोज फ्रेंड म्हणून सुरू असतं. तर ठीक आहे, हां, वेळात वाईब जुळतात, विचार जुळतात, मी माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करते, असं होतं. आणि त्याच्यामुळे होतं काय, कुठेतरी ते एक्सप्रेस करणं होत नाही. म्हणजे मग मी समजून घ्यायला लागतो की हां, ती अशी बोलते म्हटलं हां, तिचं हो आहे, किंवा तो असं बोलतो म्हणजे त्याचं हो आहे. बरोबर. आणि ह्याच्यात सगळे प्रॉब्लेम्स होतात. आणि मग एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी जेव्हा समोर येतात की अरे नाही, असं काहीच नाही, मी तर फ्रेंड म्हणून बोलत होते, मी तुला कधी कमिटमेंट दिलीच नाही, आणि मग हे बिचारे डिप्रेशनमध्ये असे प्रकार घडतात. पण तुम्हाला काय म्हणजे मुलींमध्ये तुम्ही आता एवढा तुम्ही कन्सल्टिंग करता, सगळ्यांना तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करताय, त्यामध्ये जेंडर रेशो तुम्हाला कसा दिसतो ह्या सिच्युएशन? ॲक्च्युली ह्याच्यामध्ये तरी मुलांचाच आहे, ऑब्व्हियस आहे. म्हणजे मुलंच जास्त समजतात की कसं असतं, कुठल्याही मुलीकडे, स्त्रीकडे पुरुषापेक्षा जास्त ऑप्शन्स असतात. म्हणजे मला कोणीतरी 1-2 जणी, सपोज मी आता चला माझा ऑनलाईन प्रेझेन्स आहे म्हणून कोणी 1-2 जरी मला विचारत असतील, तर त्या समोरच्या मुलीकडे 10-12 प्रपोजल आलेले असतात. ओके, त्याच्यामुळे ते जास्त असतं. आणि मुलांना असं असतं की लगेच भावनेत, म्हणजे धचा मा, मराठीमध्ये एक म्हण असते, धचा मा करून ठेवायचा समोरून. अनेकदा असंही होतं, इंट्युशन्सही तसे येतात, सांगितलं जातं, दाखवलं जातं, पण त्यांना कुठेतरी त्या कमिटमेंटमध्ये अडकायचं नसतं. हे दोघांचंही असतं. एक जण असा असतो की जो त्या फ्रेंडशिपला कमिटमेंट मानतो आणि दुसरा एक जण असतो ज्याला कमिटमेंटमध्ये पडायचंच नसतं. हे का होतं, तर कमिटमेंट का, म्हणजे असंही सुरू आहे आता तरुण पिढीमध्ये. कारण जेव्हा रिलेशन सुरू असतं तेव्हा दोघांपैकी एक जण सिरियस असतोच. ओके, आणि मग तो दुसरा ज्याला कमिटमेंट नको असते त्याचं बरेच वेळा हे असतं की मी त्या नजरेत तुला बघतच नाही, किंवा त्या लेवलने तुझ्याकडे बघत नाही. किंवा आता दुसरा एक ट्रेंड सुरू आहे की कमिटमेंट का दिली जात नाही नात्यामध्ये, तर मी अजून काय ऑप्शन आला चांगला तर. ओके, हे सुरू आहे. तुम्ही जे आता इंट्रोडक्शन करताना सांगितला या सोशल मीडियामुळे जग जवळ आलं, काय झालंय त्याच्यामुळे मला ऑप्शन्स खूप अवेलेबल झाले. तर आज हे नाही तर मी कोणाला DM केला, अजून कुणाला केलं, टिंडर आलं, डेटिंग ॲप्स आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन्स खूप अवेलेबल झालेत. मला आधीच्या, आपल्या एक जनरेशन आधी, आपल्या आईबाबांच्या वेळेचा जर विचार केला तरी तेव्हा प्रेम खूप लपून छपून असायचं. पण तेव्हा कसं असायचं, त्या शहरापुरतं, त्या कॉलेजपुरतं, किंवा त्या गावात, त्या गल्लीत. आता पुण्यातला
बेंगलोरमध्ये करू शकतो. आता तर एवढे बघितले तर आपण ते पाकिस्तानची कोणीतरी इंडियामध्ये येते, बाहेरच्या बरोबर. देशातली, तर हे सुरू आहे. हम्म. मग त्याच्यामुळे ते होतं की एकाला कमिटमेंट पाहिजे असते, एकाला नको असते. हे सगळीकडे सुरूच असतं. त्यांचे फायदे तोटे वेगळे. बरोबर. आणि ते तुम्ही जसं म्हटलात की मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. आणि तेच होतं म्हणजे काय असतं की एखादी व्यक्ती बोलते म्हणून आपण तिला लगेच कमिटमेंटमध्ये धरतो. बरोबर की नाही. ती कदाचित माझ्यासाठी प्रेझेंट राहते म्हणून मी तिला कमिटमेंटमध्ये धरतो. आपले वाईफ मॅच होतात म्हणून आपण लगेच धरून बसतो. पण ते टाळणं खरं तर गरजेचं. मग ह्याचमध्ये एक मला विचारायचं होतं की मग आता हे सगळं असं झालंय की लोक आहेत ना सगळ्यांसोबत असे वागतात. म्हणजे एकच मुलगी ह्याही मुलासोबत तशीच वागते, त्याही मुलासोबत तशीच वागते. मग त्याने काय एक प्रकारे ती स्वतःच कन्फ्युजन तयार करते आपल्या अराउंड सगळ्या लोकांमध्ये. तिच्याकडे असते, तिच्याकडं हातात जे तिच्या आहे की बाबा मी असं वागू शकते, ह्याच्याशी मी एवढंच बोलू शकते, मी ह्याची तेवढंच बोलू शकते. पण ते सगळ्यांशी सेमच वागतात म्हणून तर सगळ्यांच्या मनामध्ये तो विचार येतो की अरे हिचं काहीतरी माझ्याबद्दल आहे, असं मला वाटतं का? नाही, ह्याच्यामध्ये गोष्ट कशी आहे बघा, इस्पेशली मुलींचं असं असतं की मुली फ्रेंड्स खूप कमी असतात, मेल फ्रेंड जास्त असतात. कारण ते मुलींच्या मध्ये ईर्ष्या असते, ओके वाटत नाही असं त्या म्हणतात, ओके. आणि त्यामुळे मेल फ्रेंड जास्त असतात. तर त्यांना बोलताना ते ओपनली बोलतात, काही शेअर करतात, काही होतं. पण आता ते समोरच्याने काय घ्यायचं ह्याच्यावरती तितकंच आहे. समजा आता समोरची एकाशीही बोलते, दुसऱ्याशी बोलते, त्या काय सगळ्या तशा नसतात. बाकी जशी काही मुलंही त्या लेवलची आहेत तसे काही मोजक्या म्हणू की ज्या तशा वागत असतीलही. पण मग अशा वेळी बेस्ट ऑप्शन काय मला वाटतं की तुम्ही फ्रेंडशिपमध्ये आहात, 1-2-4 महिने बोलताय, वाटतं तुम्हाला तसं आहे, तर एक्सप्रेस करा. कुठे अझम्पशन्सवरती राहायला नको की हां ही असेल माझी किंवा तो असेल माझा, व्हाईस वर्सा. म्हणजे काही मुलींनाही तसं वाटतं, काही मुलांनाही तसं वाटतं. आपण मगाशी म्हटलं तसं थोडंसं मुलांना तसं वाटण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर त्याच्यापेक्षा मग हे तळ्यात मळ्यात राहण्यापेक्षा ना वाटतंय तर बोलून टाका यार. आणि ती तुम्ही जर एवढ्या क्लोज बोलता, क्लोज फ्रेंड आहे, तर ती समजून घेईल. ती काय त्याच्यावरून पुन्हा मुलांच्या डोक्यात हे असतं की मग फ्रेंडशिप पण तोडली तिने तर असं, हे एक्स्ट्राचं असतं. पण असं नाही ना, दोन्ही काठांवरती पाय ठेवून नाही राहू शकणार ना आपण. एकतर विचारायचं पण नाही, मग ते समोरनं कळणार पण नाही, मग पुन्हा आपण बरं पुढे जाऊन हे कधी ना कधी समोर येणारच आहे, फेस करायचंच आहे. त्यामुळे ठीक आहे, वाटतंय पहिला अट्रॅक्शन आहे, देन आपण फ्रेंडशिप छान सुरू आहे, 2-4 महिने गेलेत, ओके वाटतंय, वाईफ मला तिच्याबद्दल काहीतरी वाटतंय, बोलून टाका. कारण त्याचं तुम्ही जर एक्सप्रेसच नाही केलं, समजा मुलगी असेल किंवा एखाद्या मुलगीला समजा मुलाबद्दल काहीतरी वाटतंय, पण त्या मुलाला तिच्याबद्दल नाही वाटत आहे, मग ती जोपर्यंत त्याला सांगणारच नाही तोपर्यंत तो कसा विचार करणार की ही माझ्याबद्दल काय विचार करते. आणि मग त्याच्या मनात पण भावना यायच्या असतील किंवा कुठेतरी थोडंसं काही वाटत असेल तर त्याला तो वाढीचार मिळेल. मी बोललंच नाही ना तर काहीच होणार नाही, त्या भावना तशाच दाबल्या जाणार. तर मला काय वाटतं माहिती आहे का की हे जे आपण एखादी मुलगी समजा आपल्याला थोडीशी आवडते, तिच्याबद्दल लगेच आपण सांगून टाकलं पाहिजे की मला तू आवडते म्हणून. आणि 2-3 महिन्याची फ्रेंडशिप जर असेल आपली तर ती एवढी तर अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही रोजचे बोलताय, रोज कॉलवर बोलताय, तुम्ही मेसेजमध्ये बोलताय, एकमेकांच्या पर्सनल शेअर करताय, म्हणजे तुमची चांगली फ्रेंडशिप आहे. आणि एवढ्या लेवलला तुमची फ्रेंडशिप झालेली आहे तर तुम्ही तिला सांगायला पाहिजे की मला तू थोडी आवडतेस, आपण हे कसं वर्कआउट होतंय पुढं हे बघूयात. कारण ते महत्वाचं आहे. तर काय होतं की समोरच्या व्यक्तीला एक माहीत पडायला पाहिजे की आपलं रिलेशन कसं जाणार आहे. बरोबर. नाहीतर आपण फक्त चालू जायचं आणि कधीतरी हिला समजल त्यात अडकलो तर चुकीचं अडकूनच राहणार आहे त्याच्यामध्ये. आणि समोरच्या व्यक्तीला म्हणजे हे सांगायला पाहिजे की बाबा आवड आणि प्रेम डिफरन्स असतो. म्हणजे आवड म्हणजे काय डायरेक्ट नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. ते नंतर प्रेम होतं, ते आपण भेटणार, मग बोलणार, मग नंतर हळू आपल्या गोष्टी शेअर करणार आणि नंतर डिसाईड करणार की हा व्यक्ती आपल्याला खरंच आवडतो का आपल्या ह्याच्यावर प्रेम आहे. तर ही जी प्रोसेस आहे, मी आता मी तुम्हाला सांगितली ही प्रोसेस, तर ही किती महत्वाची आहे एखाद्या रिलेशन? खूप जास्त महत्वाची आहे रादर. कारण कसं असतं, पहिली नजर में दिल दिवाना हो गया सुखी आहे, पण तो पहिली नजर में दिल दिवाना झालाय तो दुसऱ्या नजरेत राहणार आहे का, तिसऱ्या नजरेत राहणार आहे का, पुढच्या वर्षी राहणार आहे का, हे महत्वाचं. मग त्याच्यासाठी मी काय म्हणतो, कुणालाही प्रपोजला गडबड करण्यापेक्षा पण सपोज मी कधीतरी काल आज तिला भेटून मी डायरेक्ट प्रपोज करतोय तर हो येण्याचं प्रमाण तसं कमी असणार आहे. ओके. मग हां, मला वाटलं बरं ही प्रेमाची सगळ्यांच्या सुरुवात ही अट्रॅक्शन कडूनच होते बरं का. म्हणजे कितीही कुणी सांगित असेल फिलॉसॉफी की बाबा प्रेम आहे खूप नुसतंच दिसणं पाहिजे असं नाही, मान्य आहे नुसतं दिसणं, पण कुठेतरी आपलं अट्रॅक्शन पहिला दिसण्यापासूनच होतं. ओके. कारण ती व्यक्ती, तिचा स्वभाव, ती कधी भेटली आहे काय नाहीच आपल्याला माहितीच नाही तिचा स्वभाव. सुरुवात झाली आहे मैत्रीची मग दिसण्यापासून, म्हणजे रिलेशनशिपचं वाटतं. तर काय करावं की मग आता वाटतंय मला अट्रॅक्शन,
पहिला मला वाटतं कुठेतरी मैत्रीचा प्रयत्न करावा. ओके. फ्रेंडशिप टू मग थोडंसं त्याच्यातनं वाढत गेलं की क्लोज फ्रेंड. तुम्ही जसं म्हटलं की 2-3 महिन्याचा वेळ जाऊ द्यावा. आणि 3 महिने, कारण ती सुरुवातीची जी वेळ असते ना प्रेमात पडण्याची वगैरे, त्याच्यावेळी खूप बोलतात. म्हणजे कंटिन्यू चॅट, रात्री दिवसा सगळं चॅट चालू बरोबर, असतं, बरोबर. व्हिडिओ कॉल चालू असतं. त्याच्यामुळे तेवढ्यात कळतो माणूस काय आहे, त्याचं काय पास्ट, काय प्रेझेंट, काय फ्युचर, काय कळतं. मग ते फ्रेंड टू क्लोज फ्रेंड झालं एकदा ते समजायला लागलं की मग प्रपोज करून टाकावं. म्हणजे वेळही घालवू नये आणि खूप लवकरही प्रपोज करू नये. ओके. आणि मग वाटतं की बाबा हां, वाईब मॅच होत आहेत थोडे. हे का म्हणतो मी, कारण मला ते प्रेम जर पुढेपर्यंत घेऊन जायचं आहे तर एवढ्यात कळतं का ही अशी आहे, हिच्या ह्या सवयी आहेत किंवा याच्या ह्या सवयी आहेत, हा असा पुढे जाणार आहे, ह्याचं फ्युचर असं आहे. आणि मग ते प्रपोजपर्यंत का जावं, कारण मग ते दोन्ही बाजूने एकदा ते विचार जुळायला लागावेत की म्हणजे समोरची व्यक्ती समजा त्या दृष्टीने माझ्याकडे नाही बघत आहे, पण मी एक्सप्रेस केल्यानंतर तिला काहीतरी भावना जागू शकतात किंवा मग त्या लेवलनी विचार करू शकते आणि मग पुढे जावं. एकदम मला कोणीतरी दिसली आहे, काय ओळख नाही पाळख, मी जाऊन लव्ह यू म्हणतोय, ते काय वर्क करत नाही. ते मूवीमध्ये बघायलाच बरं वाटतं. काय तर ती पण मूवी 2 तास संपवायची असते म्हणून. म्हणून आयुष्य 2 तासात संपत नाही. अगदी. बरोबर ना. आणि पण आता हे तुम्ही सांगितलं ती प्रोसिजर बरोबर आहे. पण आपल्याकडं अशाही प्रकारची लोकं आहेत की ते म्हणतात नाही की म्हणजे मला एक तर एकच, अपना प्यार एक ही है, एक तो पारो या फिर कोई दुसरी नाही. म्हणजे आपण ठरवतो की बाबा हिलाच प्रपोज करायचं. किंवा असंही असतात लोकं की आता मी हे चुकीचं आहे की हिला मी आज बोललो करायची, ही नाही म्हटली, तर मी हिला पण बोललो, ही पण नाही म्हटली, हिला पण बोललो, मग असं किती मी करत राहू, हे चुकीचं आहे असं सगळ्यांना वाटतं. हे काय तुम्हाला वाटतं, हे कसं आहे, बरोबर आहे का आलं चुकीचं आहे? लक्षात आलं माझ्या. ॲक्च्युली ही वन साइडेड लवबद्दल आपण थोडक्यात म्हणू की मग मला कुणाबद्दल तरी प्रेम वाटतंय. आता ते समोरचा येस म्हणत नाही तर त्याला आपण वन साइडेडच म्हणतो. मग ते वाटतंय तर त्याला एक काहीतरी मर्यादा ठेवाव्या. ओके. मी फर्स्ट इयरपासून तिच्या मागे आहे. फर्स्ट इयरला विचारलं, सेकंड इयरला विचारलं, थर्ड इयरला विचारलं तरी ती नाही म्हणते किंवा तो नाही म्हणतो, तर मूर्खपणे आपण वेळ वाया घालवतो. प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी मर्यादा घालून ठेवावी. हां, ठीक आहे, मी माझं मी जे प्रोसेस सांगितली, फ्रेंड टू क्लोज फ्रेंड टू मग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी, म्हणजे तुम्ही विचारणं, या प्रोसेसने गेला 2, 4, 6 महिने खूप झाले. तिथून पुढेही समोरच्या व्यक्तीच्या एक वेळा 2 वेळा नाच येत आहे आणि ना येत आहे तरी आपण कंटिन्यू करतो आणि मग नंतर तिलाच दोष द्यायचा की नाही म्हटली, मी एवढं प्रेम केलं. अरे पण तिने किंवा त्याने ते ॲक्सेप्टच नाही केलं तुझं कधी प्रेम. हां, ती हो म्हटली, तिनं सगळं दाखवलं तुला, आणाभाका झाल्या आणि मग काही झालं तर गोष्टी वेगळी. पण ते एकतर्फी प्रेमसुद्धा त्याला एक मर्यादा ठेवाव्यात. तुम्ही जसं म्हटलं की केलं तर हिच्याशीच आणि ती नाही म्हटली तर काय करणार, तसंच राहणार आहे का? आणि असं नसतं काही की प्रेम एकदाच होतं किंवा तिच्यावरच झालं तर दुसरं कोणावर होणार नाही, काही नसतं असं. प्रेम परत परत होऊ शकतं. फक्त गोष्ट ही आहे की माझं काहीतरी रिलेशनशिप आहे किंवा मला कोणाबद्दल तरी काहीतरी वाटतं आहे. त्या रिलेशनशिपमध्ये समजा एखादं वर्क नाही झालं, देन कुठलं तरी एखादं रिलेशन, प्रत्येकाचं एखादं काहीतरी झालेलंच असतं. तर दुसरं रिलेशन ओके होतं, 2 वर्ष 4 वर्ष होतं, पण ते पुढे वर्कआउट नाही झालं. फक्त एक काळजी घ्यायची की त्याला रिबाउंड म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये, की तेच लगेच ब्रेकअप झाला म्हणून लगेच दुसरं शोधायला जायचं नाही. त्याला तुम्ही प्रॉपर त्याच्यातून बाहेर या, हिलिंग प्रोसेस होऊ द्या, मी न्यूट्रल लेवलला तुम्ही या. आणि मग याच्यातून बाहेर पडायचं म्हणून जर मी दुसऱ्याचा कुठला विचार करत असेल तर तेही नातं राहणार नाही. कारण मी त्याच्याकडे ऑप्शन म्हणून बघितलं आहे की हिला दाखवतो माझी दुसरीकडून आहे किंवा हिच्यातनं हिच्या टेन्शनमधनं किंवा ह्याच्या टेन्शनमधनं बाहेर यायचं आहे किंवा त्या एन्झायटीमधून बाहेर यायचं म्हणून मी दुसरं. तर हे जे रिबाउंड होतं ना, ते लगेच नको आहे. ठीक आहे, परत प्रेम होऊ शकतं. असं नाही की कुठेतरी शाहरुख खानने सांगून ठेवलं की एकदाच प्रेम होतं, असं काही नसतं. प्रेम परत परत होतं. फक्त हे नको की आज उठून लगेच, आज एक ब्रेकअप झाला म्हणून लगेच संध्याकाळी मी दुसरीला DM केला किंवा दुसऱ्याला DM केला. हे प्रेम नाही असू शकत. बरोबर आहे. पण आता ठीक आहे, आता हे प्रेम तर आपण समजा झालं नाही, मग आता हे प्रेम झालं नाही, मग मैत्री राहू शकते का? म्हणजे स्त्री आणि पुरुष हा खूप म्हणजे एक म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे किंवा म्हणू शकतो आपण खूप कठीण विषय हा, की स्त्री आणि पुरुष हे मित्र म्हणून राहू शकतात का? खरंच कॉन्ट्रोवर्शियल आहे. कारण कसं आहे याच्यामध्ये, समजा आम्ही फ्रेंड्स होतो, मी आहे, माझी मैत्रीण आहे, आम्ही फ्रेंड्स होतो, देन मी प्रपोज केलं, मी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालो, इट्स ओके. पण आम्ही आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, माझं वेगळं लग्न होणार आहे तिचं, आणि आपण फ्रेंड म्हणून राहू शक्य नाही.
ओके. मी जर तिच्यासोबत माझी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होती, आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता रिलेशनशिपमध्ये आल्यावरती जनरली फिजिकल गोष्टींपर्यंत होतंच सगळं. मग मी जिच्यासोबत फिजिकल झालं, मी ज्याला न्यूड बघितलं, मी ज्याच्यासोबत पुढच्या लग्नाच्या वगैरे आणाभाका घेतलं, त्या व्यक्तीला माझं मन पुन्हा मित्र मानायला तयार होत नाही. आपण वरवर म्हणू की आम्ही मित्र म्हणून राहू, नाही. त्या कधीतरी भावना उफाळून येतात आणि मग जे करंट रिलेशन कुठलं तुमचं असेल, नवरा बायकोचं असेल, त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. हा एक मुद्दा झाला. दुसरं, आता तुम्ही म्हटलात की स्त्री पुरुष मित्र चांगले असू शकतात का? होऊ शकतात. पण मॅक्स टाईम काय होतं की आपल्याकडून त्या भावना वाटतात, आपल्याला मैत्रीच्या पुढे काहीतरी हवं असं वाटत असतं. अगेन तो रेशो थोडासा आपल्याकडून जास्त, म्हणजे मुलांकडून जास्त असतो. त्यामुळं ती मैत्री, हा असेही खूप आहेत की ज्यांचं खूप चांगले मित्र, खूप चांगलं झालं आहे, मित्र टू बिझनेस पार्टनर, एकमेकांच्या फॅमिलीज आहेत, अशाही केसेस माझ्याकडे आहेत. पण काही अशाही आहेत की ती प्रॉपर मित्र म्हणून बघते, पण हा त्याचा वेगळा अर्थ काढून पुढे काहीतरी अपेक्षा ठेवून पुढे जातो, असंही होतं आहे. मला वाटतं ते मैत्री असणं वाईट नाही स्त्री पुरुषांमध्ये, पण ती प्युअर असावी, त्याचे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स क्लिअर असावे. म्हणजे का, पुन्हा समोरून प्रश्न हा येईल, कमेंट्स येतील आपल्याला की मैत्री काय टर्म्स अँड कंडिशन घालून करतात का? तर असं नसतं. आता मी जेव्हा मेडिटेशन करा म्हणून सांगतो, 3 सेकंड ब्रीथ इन करा, हे म्हणून काय 3 सेकंड मोजून करायचं नसतं टाईम लावून, ते आपल्याला अंदाज असतो. तसं टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे काय, ते आपल्या वागण्यातून असतात की बाबा हा मित्र आहे, मग मित्र हा इथंपर्यंत बोलतोय. मित्र जर वेगळ्या लेवलचं फ्लर्ट करत असेल तर मी त्याला तिथंच थांबवलं पाहिजे. हो, हे नक्की खरं आहे. हे मी जर एकदा थांबवलं तर परत तिची हिंमत करणार नाही. म्हणजे मग त्या अशा बाउंड्रीज ठरत जातात आणि मग चांगले मित्र राहू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. हा तुम्ही अगदी एकदम महत्त्वाचा मुद्दा मांडलात. म्हणजे ते ह्या पॉडकास्टमध्ये जी काही आपली ऑडियन्स येतं ना, सगळ्यांना प्रॅक्टिकल टिप्स मिळत आहेत. कारण फक्त वरवरचं सांगून तुम्हाला चांगलं वाटतंय, जे तुम्हाला ऐकावं असं वाटतंय, त्याने व्ह्यूज मिळतील, व्हॅल्यू नाही मिळणार. व्हॅल्यू नाही मिळणार आणि मग आयुष्यामध्ये परत इकडेच कन्सल्टन्सीला यावं लागेल की सगळ्या पॉडकास्ट लागणार. ही रील बघितली होती, मला वाटलं की असं होईल म्हणून मी ही ह्याच्यातनं एक एक्सपेक्टेशन्स काय असतात बघा, प्रचंड. म्हणजे एक 8,000-10,000 लोकांपर्यंत तरी मी बोललो असेल, म्हणजे कन्सल्ट केलं असेल किंवा काउन्सिलिंग केलं असेल. जेव्हा समोरचा येतो ना काउन्सिलिंगला, तो अशी अपेक्षा धरून येतो की चला हा कोणीतरी देव बसलाय किंवा काय डॉक्टर बसलाय, काय तर माझा हात दुखतो, पाय दुखतो, हा गोळी देणार आणि माझं थांबणार, असं नसतं होत. तो मानसिक काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे, तुम्ही ओव्हर थिंकर आहात किंवा तुम्ही लाईक एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये आहात, तर त्या दोघांनी गोष्टी समजून बाहेर पडायचं आहे. आम्ही एक असा तो मार्ग दाखवू शकतो. ओके, तर त्यांना असं वाटतं की हां सर, मी पैसे भरतो, माझ्या बायकोला सांगा तुमच्या काय फीज असतील त्या भरतो, किती फीज भरू सांगा, म्हणजे अशा लेवलला, आणि माझ्या बायकोला व्यवस्थित करा. किंवा मी एक्स्ट्रा मॅरिटल केलं आहे, अफेअर केलं आहे, आणि माझी बायको आता माझ्यासोबत नाही राहायचं म्हणते, तिचा माझ्यावर विश्वास नाही, तिला तेवढं सांगा आणि तिच्या डोक्यातून ते काढून टाका. अरे काढून टाका म्हणजे माझ्याकडे काही बटन नाही, अशा गोष्टी आहेत. म्हणजे ही एक्सपेक्टेशन्स ठेवून, पण तो काउन्सिलिंगचा विषय आला म्हणून सांगितलं की जेव्हा एखाद्या कोणाकडेही, माझ्याकडेच असं रिलेशनशिप कोच काउन्सिलरकडे तुम्ही जाल, तेव्हा कसं असतं, नवरा बायकोमध्ये असेल, रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट्स आले की मला वाटत असतं माझंच बरोबर आहे, तिला वाटत असतं तिचंच बरोबर आहे. त्याच्यात आपलं सोशल मीडिया आहेच व्हॅलिडेशन द्यायला. त्याच्यामुळे अशा वेळी आपल्यात सोडवू शकत नाही, म्हणून तिसरा जो त्याची न्यूट्रल बाजू सांगू शकेल, किंवा नाही तुझं हे चुकलं, तुझं हे बरोबर आहे, ह्या गोष्टी, आणि मग पुढे कसं जाता येईल ह्याच्यासाठी तो घ्या. असं नाही की ते काउन्सिलरकडे जातो म्हणजे जादूची छडी आहे, ती फिरवली की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह, असं नसतं होत. बरोबर आहे. आणि खूप महत्त्वाचं होतं. इवन आता समजा एखादी स्त्री आहे, तिने आपल्या नवऱ्याला पकडलं की ह्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, तर नंतर ती त्याशी नीट वागतेही, पण काय होतं, तिचं म्हणणं काय असतं माहिती आहे का, की मी तुला माफ करते, बरोबर की मी तुला माफ केलं, तू जर काही चुका केला मी माफ केल्या, पण ती त्याच्याशी वागताना ना, ती त्याशी बोलणार नाही, घरामध्ये त्याला जेवणच देणार नाही, त्याला टोचून सारखं काहीतरी बोलणार. म्हणजे ती काय म्हणते की हां मी तुला माफ करते, पण मी तू काय केलंयस ना त्याला कधीच माफ करू शकणार नाही. आणि एक पुस्तक होतं सायको सायबरनेटिक्स म्हणून, त्या पुस्तकात लिहिलं होतं की मी तुला माफ करते, पण तू जे केलंयस त्याला मी माफ नाही करणार. याचा अर्थ हेच की मी तुला माफ नाही करणार. एक्झॅक्टली, मी तेच सांगणार होतो, तुम्हीच क्लिअर केलं की मी तुला माफ करतोय, पण तू जे केलंस त्याला माफ करणार नाही. म्हणजे
हा हा मी इकडून खाल्लं काय आणि इकडून खाल्लं काय असा प्रकार झाला. याच्यामध्ये होतं काय बघा, हा ऑब्वियस आहे की आता तुम्ही आता सांगितलं की एका पुरुषाने अफेअर केलं आणि ते त्याच्या बायकोला कळलं आणि मग ते ते लगेच तिच्या ड्रास्टिक चेंजेस होणार नाही, कारण तिच्यासाठी तो मोठा धक्का आहे. कुणासाठी? स्त्रीने केलं तरी नवऱ्याला, नवऱ्याने केलं तरी बायकोला, तो मोठा धक्का आहे अफेअरमध्ये आपल्या इथे, आणि आपल्या इथे म्हणण्यापेक्षा सगळीकडेच. तर तो धक्का मोठा आहे, त्याच्यातनं बाहेर पडायला त्यांना वेळ लागणार आहे. त्या आपल्याकडे नेहमी प्रश्नांची सरबत्ती करणार आहेत. मग असं का केलंस, मग हे काय झालं, मग माझं प्रेम कमी पडलं का, तुला काय वाटतं, ती आवडते का, मी खराब आहे का, हे सगळं चालू राहणार. किंवा तुम्ही जे म्हटला असं करणं, लक्ष न देणं किंवा टॉन्ट्स मारणं, ह्या गोष्टी ही होणार आहेत. पण ह्यालाही देखील सांगू की जरी ती विक्टीम असेल स्त्री, म्हणजे तिच्या नवरा वाईट वागलाय आणि ती सहन करते, तरी पण आपण जर चाललोय, पुढे जायचं एकदा ठरवलंय, बरोबर, की मग ती शेवटची संधी देऊन चाला पुढे वाटल्यास. समजा आता अफेअरची केस घेऊन चालू, कुणीही अफेअर करो, ती करो, शेवटची संधी म्हणून पुढे चाललोय. मग त्याला काही असतील, मुलं आहेत म्हणून, जॉब आहे, लोक काय म्हणतील, या सगळ्यासाठी जातोय. आणि एखादी संधी द्यावी यार. चेन खाल्लंय मान्य आहे, ते जाऊन मागे परतवू शकत नाही, पण ती जर संधी देऊन तुम्ही पुढे चाललाय तर ते पुन्हा तुमचं 100% द्या. मग माझ्या टर्म्स अँड कंडिशन घालून मग मी तुझ्याशी बोलणारच नाही, तुला हे करणार नाही, मग नको बाबा असं जाऊन माफ करू. त्या माफ करण्याला काय अर्थच नाही. मग म्हणजे त्यालाही ती सुधारायची संधी देऊयात. मी काय म्हणतो की ती शेवटची संधी म्हणून जा, वाटलंस तुम्हाला नको ना परत, पुन्हा तसं काय झालं, संपला विषय. बरोबर. पण मी जर शेवटची संधी म्हणून जातोय, ह्याच्यामुळे काय होतं, तुम्ही आता जे सांगितलं की ती त्याला बोलणार, टॉन्ट्स मारणार, हे काढणार, त्याच्यामुळे त्यालाही त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. पण रोज आपण तेच ते त्याच्या समोर काढतो, त्याला विसरण्याऐवजी त्याला आपण त्या गोष्टी आठवणच करून देतो. बरोबर. त्याच्यामुळे तू वेळ घ्या. आणि एक गोष्ट पहिला लक्षात घ्या, एक तर आपण लास्ट चान्स म्हणून पुढे चाललोय किंवा थांबायचं नाही, आपल्याला पुढे जायचं रिलेशनशिपमध्ये. आणि दुसरी गोष्ट ही आहे की ते कालपर्यंत जे काही झालं ते ना तो मागे जाऊन चेंज करू शकतो, ना आपण चेंज करू शकतो कुठल्याच कॉस्टमध्ये. त्याच्यामुळे आहे, मान्य आहे, ते केलंय, घाण केलं, वाईट केलं, सगळं आहे, पण मग आपल्याला वेगळंही व्हायचं नाही. म्हणजे मी नेहमी काउन्सिलिंग सेशनमध्ये माझ्या सांगत असतो, बऱ्याच जणांची अशी स्थिती असते ना की ज्या हाताला पायाला खूप काहीतरी लागलंय, प्रचंड रक्त वाहत आहे, डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर सजेस्टेड की हे ब्लिडिंग असं थांबणार नाही, इंजेक्शन करावं लागेल फॉर एक्झाम्पल, आणि त्याला इंजेक्शनची भीती वाटते. म्हणजे मला ते रक्त वाहत आहे ते पण थांबलं पाहिजे आणि इंजेक्शन पण नको, असं होत नाही. ही लाईफ आहे, याच्यामध्ये काहीतरी सहन करावंच लागतं. मग तो अजय देवगणच फक्त दोन्ही साईडला 2 बॅग्स ठेवून मध्ये उभं राहून जाऊ शकतो, आपल्याला एक चालवताना नाकी नऊ येतो. असं आहे. अगदीच सर, तुम्ही बरोबर बोललात की अजय देवगणसारखं आपण दोन्ही साईडला जाऊ शकत नाही. आणि मग असं मुद्दा मी जसं कशी म्हणत होतो, तर त्यावर मला एक आठवडं परत की मुलींचं काय चुकतं माहिती आहे का, की मुली आहेत ना सगळ्यांशी म्हणजे खूप चांगल्या वागतात. आणि म्हणजे एखादा मुलगा आहे समजा, तर त्याशी रोज चॅट करणं असेल तासन तास, त्याशी कॉलवर बोलणं असेल, तो म्हटलं फिरायला जायचं आहे का, ती येणार. तो तिला कुठे घेऊन जायचं, ती येणार. तो म्हणा माझा इकडे काहीतरी काम आहे, येतेस का, ती येणार. म्हणजे सगळ्या गोष्टी करणार. आणि ज्यावेळी तो पोरगा म्हणणार की अरे ही मुलगी तर मला फार आवडते, ही माझ्यासोबत सगळीकडे येते, माझ्या सगळ्या फोटोजमध्ये असते, सगळ्या रील्समध्ये असते, तर मी हिला विचारतो की बाबा आपली फ्रेंडशिप आहे का, प्रेम आहे, तर ती म्हणते की अरे नाही, मी हे तर फ्रेंडशिप होतं. तर मग त्यामुळे असं वाटतं की कधी कधी मुलींना हे गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे की मैत्रीत असं वागायचं नसतं प्रिय, प्रत्येक गोष्टीला हो बोलायचं नसतं प्रिय. क्या बात आहे, ग्रेट आहे. काही तथ्य आहे याच्यात, नाही असं नाही. पण आता एखाद्या मुलीचं अगदी फ्रेंडशिपमध्ये वागणं किंवा चांगलं वागणं किंवा एक क्लोज फ्रेंड म्हणून तुझ्या सगळ्या सुखदुःखात मी अवेलेबल राहणं म्हणजे तिचं चुकलं असं नाही म्हणता येणार आपल्याला. बरोबर. किंवा कदाचित तिचं इंटेन्शन पण असेल चुकीचं कदाचित, पण माझा हा रोल असला पाहिजे की मी अझम्पशनमध्ये नको राहूया. म्हणजे काय होतं सांगतो, पुन्हा हे आधीच्या ह्याच्यात तरी होतच होतं, पण अफेअर जरी झालं, ओके, म्हणजे समजा आधी कोणीतरी चीट केलं, कोणी डबल डेट केलं लग्नाआधीचं, किंवा लग्नानंतर जरी अफेअर झालं, तरी जर पुढच्या पार्टनरचं काय असतं, समजा एखाद्याच्या गर्लफ्रेंडने त्याला डीच केलं, दुसऱ्या कोणाशी तरी बोलती, किंवा एखाद्याच्या नवऱ्याने फसवलंय आणि तो काहीतरी अफेअर केलंय, ह्याच्यावेळी ते काय असतात, ते दुसऱ्या साईडचा जो पार्टनर असतो त्याचं काय असतं की त्याने ज्याच्यासोबत केलंय त्याच्या घरी जातो, त्याच्याकडे दंगा घालतो, त्याला हे बोलतो, हे सुरू असतं. ओके, मग ह्याच्यामध्ये होतं काय की माझा जर माझ्या ताब्यात असेल, माझा नवरा, माझी बायको, माझी गर्लफ्रेंड, माझा बॉयफ्रेंड ताब्यात असणं म्हणजे काय त्याच्यावरती दडपण असं नव्हे, पण तो माझ्याशी ट्रस्टेड असेल, तर उद्या कुणाशी बघायची, कुणाला बोलायची, कुणाला सांगायची गरज नाही. त्याचं जर ते बिहेवियरच तसं असेल
ते एकदा केलं, पुन्हा दुसऱ्यांदा केलं, तर मी किती जणांना समोरच्यांना जाऊन सांगणार आहे आणि किती जणांना मी भांडणार आहे त्यांच्याशी जाऊन की तू माझ्या बायकोशी असं का केलंस, माझ्या गर्लफ्रेंड सोबत असं केलंस. हे नाही होऊ शकत. ओके, त्याच्यामुळे ते असं पाहिजे की आपणच ते आपल्याच जर व्यवस्थित विश्वासात असेल आपणच, आणि लक्षात येतं. उलट मुलींचा सिक्स सेन्स जास्त जागा असतो, त्यांना लगेच त्या गोष्टी लक्षात येतात. पुरुषांना वाटतं की माझ्यावर डाऊट घेतीये, जेव्हा पुरुषाच्याही मनात नसतं की मी ही फ्रेंडशिपने दुसऱ्या कोणाशी तरी बोलतोय म्हणजे मी तसा काय विचार करतो, त्याच्या आधी ते मुलीला कळलं असतं हे पुढे कुठे जाणार. ते आधीच टोकत असतात ती व्यवस्थित नाही, तिच्या नादाला लागू नको. बायको असेल किंवा गर्लफ्रेंड असेल त्यांचं आधीच चालू असतं. हे खरी गोष्ट बोललात की मुलींना समजतं की इथं काहीतरी गडबड होऊ शकते आणि गडबड होऊ नये म्हणून ते आपल्याला करायला टोकत असतात. आणि परत अजून एक स्त्रीचं म्हणजे सिक्स सेन्स जो म्हटलो, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे कुठल्या कुठल्या भागांमध्ये हा त्यांचा वर्क करतो जास्त, म्हणजे त्यांना कसं काय काय गोष्टी लागतात रिलेशनशिपमध्ये मुलापेक्षा जास्त? हे बघा कसं आहे, त्यांना थोडंसं प्रॅक्टिकल विचार करतात स्त्री म्हटलं तरी. ओके, म्हणजे आता समजा, कारण आपलं काय होतं मुलांचं, म्हणजे आता पुन्हा आपल्याला कमेंट्स कशा येतील माहिती नाही, आपलं काय होतं माहिती आहे का, की तिने हो म्हणावं, मग तिच्या घरच्यांनी हो म्हणावं, मग आपण लग्न करावं. पण कुठेतरी त्याच्यामध्ये ना आपण ते थोडंसं त्या लेवलला पाहिजे सेट होणं. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही गाडी घ्या, बंगला घ्या, असं नाही. पण मी लग्नाच्या दृष्टीने विचार करतोय आणि मग कोणाची तरी मुलगी मी माझ्याकडे घेऊन येणार आहे, तर ऍटलिस्ट तिच्या ज्या मूलभूत गरजा आहेत बाबा, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या तरी मी पुऱ्या करायला पाहिजे. भलेही राहू द्या स्वतःचं घर, पण एक भाड्याच्या घरात मिळालं त्याचं भाडं तरी मी अफोर्ड करू शकलो पाहिजे. ह्या नॉर्मल गोष्टी आहेत. बरोबर. मग बाकी मोठ्या कोणी सेटलमेंटच्या व्याख्या करतात त्याच्याशी मी सहमत नाही आहे. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, 2 लाखाचं महिन्याला पगार पाहिजे, ह्याच्याशी नाही, पण ऍटलिस्ट एवढं पाहिजे. बरोबर. मग मुलींची तीच अपेक्षा असते की बाबा मी जर माझ्या घरी तुझ्याबद्दल सांगायचं आहे तर मी काय सांगू. बरोबर. माझ्या बापाला सांगू का मुलगा अजून काहीच करत नाही, त्याला सांगू का की हा कुठेतरी उन्हाळक्या करत फिरतो, किंवा हा दिसायला छान आहे पण मग त्यांची अपेक्षा काय असते की, आणि त्यांची अपेक्षा म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांना सांगतो की प्रेम ठीक आहे, पण पुढे जाऊन चपातीला प्रेम लावून खाता येत नाही. भाजीच लावावी लागते आणि भाजी विकत मिळते. बरोबर. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कोणीतरी म्हणतो की पॉझिटिव्ह राहा, एखादा मोटिवेशनल स्पीकर येतो, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करता. अरे नाही, आयुष्यभर माणूस पॉझिटिव्ह राहू शकत नाही, 24 तास राहू शकत नाही. मग कुठलाही निर्णय घेताना जो माझ्या लाईफवरती अफेक्ट करणार आहे, तर त्याची पॉझिटिव्ह बाजू बघा, निगेटिव्ह बाजू बघा आणि प्रॅक्टिकल बाजू घ्या, बघा ती ऑन पेपर घ्या आणि मग त्या निर्णयापर्यंत जा. कारण कुठला तरी निर्णय मी प्रेमाच्या भरात गेला, अतिविचारात, अतिदुःखात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे पोरींचा सिक्स सेन्स तुम्ही जो म्हणता तो सिक्स सेन्स म्हणण्यापेक्षा त्यांना असं असतं की बाबा पुढे जाऊन कुठे प्रॉब्लेम यायला नको. आपण ठीक आहे, आत्ता झालं, आपलं कॉलेज वय आहे, पण कुठेतरी ती मॅच्युरिटी त्या लेवलला पाहिजे. पुढचं आयुष्य असं आहे, तिने कुठेतरी आईबाबांचं बघितलं, म्हणजे मुलांनी बघितलेलं नसतं असं नसतं, पण त्यांना तो कुठेतरी ॲश्युरन्स पाहिजे असतो मुलींना, आणि म्हणून त्या ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात कदाचित. बरोबर. बरोबर. खरी गोष्ट आहे की प्रेम पोट भरत नाही, ही खरी गोष्ट आहे. कारण तुम्हाला जर प्रेम जरी केलं तर नंतर शिक्षण आहे मुलांचं, सगळं तुम्हाला खायला प्यायला लागतं, तुम्हाला घरी एन्जॉय करायला लागतं, बाहेर डिनरला जावं लागतं. ते प्रेम टिकवायला पण आजकाल पैशाची पण गरज लागते. एक्झॅक्टली. आणि कोणीतरी म्हणतं मी तुझ्यासोबत झोपडीत येऊन राहीन, नाही, नंतर झोपडीत गेल्यावर तिला कळतं काय फाटते आणि मग प्रॉब्लेम चालू होतात. त्याच्यामुळे कसं आहे, ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहेच आधी. कारण काय होतं बघा, जेव्हा आपण समजा एक लव्ह मॅरेजचं आता जेनजींचं घेऊन चालू होतं, तर लव्ह मॅरेज करतायत सपोज, त्यांचं आता प्रेम होतं, 2 वर्ष 4 वर्षाचं रिलेशन होतं, आणि तेव्हा काय होतं, रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा मी माझ्या घरचं जेवण आलेलं असतो, ते तिच्या घरचं जेवण आलेलं असतं, कधीतरी चॅट, कधीतरी व्हिडिओ कॉल, कधीतरी लॉजला जात असतो. तेव्हा आपल्याला सगळं भारीच वाटतं, ती किती भारी आहे, तिचा किती स्वभाव चांगला आहे, त्याचा स्वभाव किती, तो किती छान आहे, किती समजून घेतो. जेव्हा आपण लग्न करून घरी आणतो तिला, तेव्हा 24 तास आपण एकत्र राहणार आहे यार, तेव्हा कळतं की चांगले गुण कमी दिसतात आणि वाईट गुण जास्त दिसायला लागतात. आणि म्हणून हे लग्न या गोष्टीला आपण ॲडजस्टमेंट्स म्हणतो, ते त्यासाठी म्हणतो. हे डोक्यात ठेवून जायला पाहिजे. तो असा आहे. आणि मी मुलांनाही सांगतो, म्हणजे मुलींनाही, की आपण
आता मी पटवण्यासाठी म्हणून तिला हे करतोय, कुणाची ती मित्राची गाडी घेऊन येतो किंवा असं काय करतोय, मी तर म्हणेन की बाबा तुम्ही पुढे लग्नानंतर किंवा आयुष्यभर जेवढं वागू शकता, जेवढं देऊ शकता तेवढ्याच आधी द्या. आधी आपण अपेक्षा अशा दाखवून ठेवलेल्या असतात, असा येतो, ही गाडी आणतो, ती गाडी करतो, प्रत्यक्षात वेगळं असतं आणि मग ते रिलेशन पुढे जात नाही, कारण तिनं ते सगळं बघितलेलं असतं. मी जेवढं देऊ शकतो, मी पुढे जाऊन जेवढं करू शकतो तेवढ्याच आणाभाका घ्या. बरोबर. मी आता जास्त दाखवणार आणि नंतर ते करणार नाही तर मग प्रॉब्लेम येणार. बरोबर. ते एक वाक्य मी वाचलं होतं की लैला नहीं थांबती बेरोजगार का हात, मजनू को कहो हे काम धंदा ढूंढ ले. हा ऍडव्हान्स गालिब दिसतोय मधला. बरोबर ना, मजनू को कहो ते काम धंदा ढूंढ ले. अगदी अगदी. आणि प्रॅक्टिकल आहे थॉट, तो पाहिजेच यार. खरंय. आता पण ह्यामध्येच होतं ना की आपण शोबाजीच्या ह्याच्यात जातो आणि परत मागाशी आपण जसं म्हटलं की स्त्री पुरुषाचं आपण रिलेशन म्हटलो, आपण परत बोलूया त्यावर की मैत्री राहू शकते की नाही, त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं होतं. कारण हा खूप महत्त्वाचा, इथूनच सगळे प्रॉब्लेम चालू होतात की मैत्रीमधूनच. म्हणजे काय होतं की स्त्री पुरुषाची एक मैत्री आहे, पण त्या मैत्रीमध्ये ना काही गोष्टी आधीच क्लिअर पाहिजेत की हा मी मगाशी म्हटलं तेच ना, त्याला बाउंड्रीज पाहिजेत किंवा टर्म्स अँड कंडिशन्स पाहिजेत, जे मी मगाशी हे एक्सप्लेन केलं. पॉडकास्टची सुरुवातच मी केली होती सोशल मीडियाबद्दल. तर सर एक सोशल मीडियाचं एक ना डिसएडव्हान्टेज एवढं जास्त आहे ना की लोकांचे इमोशन्स आहेत ना ते त्या इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमवर डिपेंड झालेत. तुम्ही खूप ऑब्झर्व केलं असेल ही गोष्ट. खूप आणि जेवढे कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत त्याच्यातले 60-70% हे त्याला सोशल मीडियाच कारणीभूत आहे म्हणायला हरकत नाही. ओके. कारण गोष्ट अशी आहे की सपोज नवरा बायकोमध्ये काही वाद झाला, एक तर त्याला आपलं सगळं आपण काय लाईक करतो, काही वेळेत सोशल मीडियाला तर माईक पण असतो, त्यांना माहिती आहे तुमच्यात काय झालंय. म्हणजे बायकोला जेवढं माहिती नाही आपल्या तेवढं इंस्टाग्रामला माहिती आहे आपल्याबद्दल. त्याच्यामुळे मग त्याच्यातनं होतं काय, ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, अदर कुठलाही सोशल मीडिया असेल, तो मला दाखवताना असं दाखवतो की मीच बरोबर आहे. बरोबर. ती सगळं चुकली. तिला दाखवताना दाखवणार की तीच बरोबर आहे, तो चुकला. आणि आत्ता हल्ली प्रॉब्लेम हा व्हायला लागला आहे की सोशल मीडियाच्या रील्सवरती आपण व्हॅलिडेशन ठरवायला लागलो नात्याचं. बरोबर. मग त्यांनी ते सांगितलं म्हणजे ते बरोबर, हा माझा नवरा चुकतोय, हा माझी बायको चुकते, असं होतंय. त्या रील करणाऱ्यानं तो त्याच्यातला किती एक्सपर्ट आहे म्हणण्यापेक्षा त्यानं त्या कुठल्या सिच्युएशनला पकडून रील केले, ती सिच्युएशन आहे तशी आपली नसते ना. प्रत्येकाचं सगळं वेगळं असतं. बरोबर. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी असते. कारण आम्ही ज्यावेळी काउन्सिलिंग सेशन्स सुद्धा जेव्हा घेतो त्यावेळी ती पहिला हिस्ट्रीच घ्यायला अर्धा तास जातो. ओके. आणि ती हिस्ट्री गरजेची असते, आता हे का असं घडतंय, त्याच्यामध्ये मग काय नवऱ्याचा दोष आहे, बायकोचा दोष आहे, काय पास्ट हिस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे की घरच्यांचं काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला की सोशल मीडिया हा खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय. त्याच्यामुळे जेव्हा मी तर सांगतो की मूव्ह ऑन प्लॅन देताना माझा हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो की सोशल मीडिया जितका अवॉइड करता येणार तेवढा अवॉइड करणं, कॉन्फ्लिक्ट्स वेळी अवॉइड करणं. पण आता कोणाला बंद करा म्हणू शकत नाही. तर अशा वेळी की जे बाबा असे काही रील्स माझ्यासमोर येतात किंवा पोस्ट माझ्यासमोर येतात ज्या मला ट्रिगर करतात किंवा माझा जो प्रॉब्लेम झाला त्याच्याशी रिलेटेड आहेत, तर अशा वेळी शेअर बटनाच्या खाली आपल्या 3 डॉट्स आहेत, त्याच्यावर क्लिक करा आणि नॉट इंटरेस्टेड ऑप्शन निवडा. बरोबर. जेणेकरून तशा प्रकारचे रील्स माझ्यासमोर येणार नाहीत. नाहीतर मग काय होतं, तिथं मी मग माझ्या पार्टनरला रिलेट करायला लागतो, मला स्वतःला रिलेट करायला लागतो. बरोबर. मग ती अशीच असेल, तो असाच असेल, त्यानं हे केलं असेल, एवढंच नसेल, मग अजून किती केलं असेल, फिजिकल झाला असेल का, अफेअर केलं असेल का. हे ओव्हर थिंकिंग एवढं वाढतं, मग ते आपल्या पार्टनरच्या डोक्यात पण जेवढी घाण नसते तेवढं जास्त आपल्याला वाटायला लागतं. हो. त्याच्यामुळे सोशल मीडिया आणि गोष्टी कशा आहेत, समजा मी आणि माझी मिसेस भांडतोय, त्याचं काही सेल्फी काढून टाकणार नाही यार मी सोशल मीडियाला. छान दिवाळी आहे, छान सजलं नटलं त्याच वेळी फोटो काढणार आणि टाकणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जे सगळं दाखवलं जातं ते सगळंच खरं असतं असं अजिबात नाही. रोज त्यांच्या लाईफमध्ये तसंच असतं. आता मी छान इथे बसलो इनशर्ट करून, प्रॉपर सगळे कपडे वगैरे. मी ज्यावेळी काउन्सिलिंग सेशन्स घेतो, व्हिडिओ कॉल्सवरती असतात, त्यावेळी मला वरचंच दिसायचं, मी खाली शॉर्टवर बसलेलो असतो ऑफिस. त्यामुळे सगळेच असे काय झांगपँग आमच्या कोल्हापुरी भाषेत म्हणतो, त्यामुळे सगळं आयुष्य नसतं. आणि व्यवस्थित सगळंच क्लिअर आयुष्य असलं तर ती जगण्याला पण मजा येत नाही, थोडं रोलर कोस्टर पाहिजेच. आयुष्याची मजा नाही येणार ना. हां, बरं. थ्रिल तर त्या रोलर कोस्टरमध्येच आहे. आपण बसतो कशासाठी, नॉर्मल चाललो असतो की गाडीत पण बसेस पण आहेत की बसलो असतो. पण आता अजून एक यंग जनरेशनमध्ये ऑब्झर्व केलं जातं की आता सोशल मीडियामुळेच कदाचित जास्त इफेक्ट झाला आहे की जे वेस्टर्न कल्चर आहे की फ्रेंड्स विथ बेनिफिट, की बाबा ठीक आहे आपलं फ्रेंडशिप आहे, आपण काय करू,
फक्त तेवढ्यापुरतीच जवळ यायचं, आपण फिजिकल रिलेशन्स ठेवायचे, त्याच्या पलीकडे आपल्या दोघांमध्ये काहीच नाही. तर ह्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, ह्याला पुन्हा दोन्ही बाजू आहेत. ते ओके आहे म्हणणाराही वर्ग आहे, ते चुकीचं आहे म्हणणाराही वर्ग आहे. पण ह्याच्यामध्ये होतं काय की चला ओके आहे म्हणणाऱ्या वर्गाचं काय ते क्लिअर असतं. त्यांचं कसं आहे की बाबा मलाही तेच हवं आहे, तुलाही तेच हवं आहे, त्याच्या पुढे माझी काय अपेक्षा नाही, तुझी काय अपेक्षा नाही, करा बाजूला व्हा. पण पुढे जाऊन असं होतं की मग त्याच्यातला कुणीतरी एखादा जेव्हा कसं होतं फिजिकली आपण एकत्र येतो त्यावेळी मग इमोशनल अटॅचमेंट व्हायला लागतं. मग त्याच्यातला कुणीतरी सिरियस होतो. तो सिरियस झाला की तो सिरियस होणाऱ्याला त्रास होतो. त्याच्याही पुढे जाऊन मग कुठेतरी हा विचार आपण केला पाहिजे की बाबा आत्ता आपण करतोय, उद्या जाऊन आपल्याला लग्न तर करायचं आहे. मग मी पुढे होणाऱ्याला कुणाला मग फसवतोय का? हां, अशातनं झालं की आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, त्याच्यातनं फिजिकल झालो, नंतर ते वर्क नाही झालं, इट्स ओके. पण मी ठरवूनच याच्यामध्ये का पडायचं आहे मला? बरोबर. हा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि वेस्टर्न कल्चर असेल काय कपड्यांपर्यंत ठीक आहे, विचारांपर्यंत सगळंच आपल्याला मॅनेज होईल असं नाही. आपण वेगळ्या कल्चरमध्ये राहतो, वेगळ्या वातावरणात वाढतो. आपल्याकडे आता पुढे एक स्त्री पुरुष शेक हँड करताना आपण विचार करतो, नमस्कारची संस्कृती आहे. त्यामुळे त्या लेवलनी कुठेतरी राहायला पाहिजे. वेस्टर्नचं काय घ्यायचं, आता ते सगळे आपले विचार घ्यायला लागलेत आणि आपण त्यांचं घ्यायला लागलो, असं उलटं व्हायला लागलं. बरोबर. खरी गोष्ट आहे, तुम्ही चांगला मुद्दा मांडलात. तर सर आता आपण ह्या पॉडकास्टमध्ये ना सगळं आपण पूर्ण कॉलेजपासून ते रिलेशनशिपपासून आपण प्रेम आणि मैत्री ह्या दोघांच्या वेगवेगळ्या छटा बघितल्या. पण आता मला तुम्हाला हे जाता विचारायचं आहे की नक्की सर्वात जास्त काय मॅटर करतं? हा अवघड प्रश्न आहे की प्रेम की मैत्री, काय महत्त्वाचं? हे बघा, प्रश्न अवघड असला तर उत्तर खूप सोपं आहे. प्रेमामध्ये मैत्री असते आणि मैत्रीमध्ये प्रेम असतंच. ते मैत्रीशिवाय प्रेम होऊ शकत नाही, प्रेमाशिवाय मैत्री होऊ शकत नाही. माझी गर्लफ्रेंड आहे याचा अर्थ ती आणि मी मैत्रीणच आहोत. माझा कोणीतरी मित्र याच्या तर त्याच्यात माझ्यात प्रेम आहेच. हां, तर त्याच्यात ते ठिकाणं वेगळी असतील त्या प्रेमाची. मैत्री आणि प्रेम मी म्हणतो की ते इंटरकनेक्टेडच आहेत, ते हवंच. पण असं कुठे होतं का मैत्री की हे मग तुला बाबा पाणीच पिणार आहेस का जेवणार आहेस, दोन्हीपैकी एक काहीतरी कर, एकच करायचं कंटिन्यू नाही होऊ शकत. मैत्रीची त्याची तिची व्हॅल्यू आहे, तिची तिची जागा आहे, तिची तिची रिक्वायरमेंट आहे, त्याची गरज आहे. तशी प्रेमाची गरज आहे, प्रेमाची रिक्वायरमेंट म्हणजे ती आहे, तिची तिची जागा वेगळी आहे. त्यामुळं दोन्हीही गरजेचं आहे लाईफमध्ये. मी जसं म्हटलं तसं की मैत्री ही तितकीच गरजेची आहे, त्याच्यामध्ये प्रेम हवंच, आणि प्रेमही तितकंच गरजेचं आहे, त्याच्यामध्ये मैत्री हवी. दोन्ही जर टिकून ठेवायचे आहेत, मला एक माझा मित्र टिकून ठेवायचे, माझी गर्लफ्रेंड टिकून ठेवायचे, तर दोन्हीकडे त्या गोष्टी पाहिजेतच. मित्रही तेवढाच गरजेचं आहे. पण आता होतं आपण मुलांचं म्हणतं की गेलीस माझा मित्र गरजेचं आहे, पण नाही, ती गेली, मित्रही आहेत, तेही आहे, त्याचा समतोल राखता आलं पाहिजे. आता मग काहीतरी होतं, कोणतरी होतं, एकदा प्रेमात पडला की मित्र लक्षात राहत नाहीत, मित्रांमध्ये गेला की प्रेम लक्षात राहत नाही. बरोबर. हे प्रॉब्लेम हा आहे. दोन्हीही चांगलं आहे, फक्त तो समतोल राखून पुढे जाता आलं पाहिजे. बरोबर. थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चॅनल आलात आणि लोकांना गाईड केलं, आणि खरंच जे ऑडियन्स आहे त्यांना एकदम प्रॅक्टिकल टिप्स मिळतील, ज्या की आपण म्हणू की शुगर कोटेड नाही आहेत जास्त, की जे तुम्हाला चांगलं वाटतंय, जे तुम्हाला गोड वाटतंय, जे तुम्हाला ऐकावंसं वाटतंय, तसं जर असेल तर कदाचित हा पॉडकास्ट तुमच्यासाठी नव्हता. हा पॉडकास्ट त्यांच्यासाठीच होता ज्यांना काय सिच्युएशन चालू आहे, काय खरं आहे, आणि रोकठोक ज्यांनी पॉईंट आउट करणारं. कारण थर्ड पर्सन हा तसाच असावा की जो तिला चूक म्हणेल. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच स्वप्नीलजी. खरं तर तुम्ही ह्या गोष्टी आता ज्या मांडल्या ते मला सांगणं गरजेचं होतं, ते तुम्ही मांडल्या. कारण काय होतं, आपण जसं मगाशी एक मुद्दा मांडला की याला व्ह्यूज मिळणं आणि व्हॅल्यू मिळणं, त्याच्यामुळे आपण त्याला हे केलं. आणि सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे, कुठेतरी आता ह्याच्यातले आपण रील्स येतील काय येतील, सगळा पॉडकास्ट बघा, त्याच्यातला पॉईंट ऑफ व्ह्यू काय माझा बोलण्याचा होता तो बघा. मला कुणालाही मुलांना दुखवायचं आहे किंवा तिला दुखवायचं असं अजिबात नाही आहे. फक्त प्रॅक्टिकली काय विचार आहे, निगेटिव्ह काय होणार आहे, पॉझिटिव्ह काय होणार आहे, या दृष्टीने मांडलंय की जे खरंच तुम्हाला हेल्प करेल. वरवरचं सांगायचं झालं तर मग खूप छान बोलू शकतो. मी स्वतः रायटर आहे, मी छान कविता, प्रेम कविता खूप चांगलं तुम्हाला बोलून दाखवू शकतो. मस्तच. थँक्यू पुन्हा एकदा. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त दी मराठी पॉडकास्टवर.